नमस्कार मंडळी. तर चला मग आज आपण सोयाबीनची भाजी बनवत आहे. हे बघा इकडे मी पाणी ठेवलेलं आहे. हे बघा इकडे आपण सोयाबीन घेतलेले आहे आणि हे बघा इकडे शेंगदाणे पण भाजायला ठेवलेले आहेत. तर आपलं पाणी गरम झाल्यावरती आपण याच्यामध्ये सोयाबीन टाकणार आहेत आणि थोडा टाइम ठेवणार आहे झाकून. आणि आपण तोपर्यंत शेंगदाणे भाजून घेऊया आणि मसाल्याची पण तयारी करूया. तर हे बघा आपण गरम पाणी झालं होतं, त्याच्यामध्ये आपण सोयाबीन घातलेली आहे. आता हिला छानशी भिजून द्यायची आहे 10 मिनिटं. तोपर्यंत आपण कांदा टमाटर कापून घेऊया आणि आपला मसाला तयार करून घेऊया. तर चला मग आपण इकडे कढई तापवायला ठेवलेली आहे आणि हे बघा 1 चम्मच धनिया पावडर घालूया, 1 एवढा स्पून गरम मसाला, त्याच्याबरोबर एवढा हळद घालूया. हे झालं घालून आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे घालणार आहेत आणि हे मिक्सरला लावणार आहे. तोपर्यंत आपली कढई पण गरम होईल आणि मग आपण त्याच्यामध्ये आणि हे त्याच्याबरोबर हे बघा या लसूण पण घालायचं आपल्याला याच्यामध्ये मिक्सरच्या छोट्या भांड्यात वाटून घ्यायचं. हे बघा कांदा आहे, कढीपत्ता आहे आणि टमाटर आहे. आता आपली छानशी कढई एकदम लाल झाली की आपण त्यात तेल ओतूया. बघू शकताय कढई खूपच गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण जिरं घालणार आहेत आणि त्याच्याबरोबरच कढीपत्ता पण घालायचा आहे. आता हे बघा आपलं जिरं पण भाजलेलं आहे आणि आपला कढीपत्ता पण भाजलेला आहे. त्याच्याबरोबर आपण कांदे घालणार आहे. कांदे आपण एकदम बारीक नाही कापलेले आहे, चायनीज टाईप कापलेले आहेत आणि खूपच म्हणजे एकदम एक कांदा असं एकदम सुट्टे सुट्टे होतात बघा. आणि हे बघा आता आपण हे मिक्सरला लावूया. हे बघा आपला कांदा एकदम भाजलेला आहे. आपण त्याच्याबरोबर टमाटर घालणार आहे. टमाटरला आपण थोडंच भाजून द्यायचं आहे. हे बघा आपण मिरची पावडर याच्यामध्ये घातलेलं नाहीये, तर आता याच्यामध्ये हे बघा फक्त 2 चम्मच मिरची पावडर घालायचं आहे. आणि आपण याच्याबरोबर का घातलंय का की भाजीला खूपच छान कलर येणार आहे म्हणून. बघू शकताय तुम्ही. आणि हे बघा मगाशी आपण मसाला बनवलेला. आता आपण ही सोयाबीन आहे ना छानसं त्याचं पाणी काढून घ्यायचंय आणि ती पण आपण याच्यामध्ये घालायची. खायला खूप टेस्टी लागते शेंगदाणे वगैरे टाकले तर. आता आपण याला हलवून घेऊया छानसं. आणि
आपल्याला जास्त रसाची नाही बनवायची आहे, थोडंसं रस घालायचं. आणि आपण सोयाबीन आहे ना गरम पाण्यामध्ये टाकली ना तर मोठ्या सोयाबीनमध्ये कसं दगडं लागतात, त्याच्यामध्ये लागत नाही आहे. आणि छानसं पिळून घ्यायला पाहिजे. हे बघा 1 चमच मीठ घातलं आहे आणि अजून अर्धा चमच घातला आहे. बस, आपल्याला मीठ जास्त नाही घालायचं आहे, कारण की आपल्याला घरी बनवायची खायला. बघा दिसते ना आपली सोयाबीन एकदम छान. हो. आपण गॅस थोडा कमी करूया आणि हा मसाला आपण याच्यामध्ये घालूया, कारण की आपला मसाला पण एकदम छानसा भाजून येईल. आणि मग आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. बघा किती छान दिसते. बघू शकताय. हे बघा कलर किती छान आलाय. आता आपण थोडंसं हे भाजून देणार आहे मसाला, का की त्याच्यावरती थोडीशी तरी सुटन नंतर. तर चला मग हे बघा आपली सोयाबीनला बघा किती छान कलर आलेला आहे. बघू शकताय तुम्ही. बघा असं वाटतंय की आपण चिकन बनवलेलं आहे. आणि हे बघा आपण एवढं पाणी याच्यामध्ये घालणार आहेत, का की आपण चपाती बरोबर पण खाऊ शकतो, भाताबरोबर पण खाऊ शकतो. तर एवढं पाणी भरपूर झालं. बघा दिसते ना छान. हो. बघा बघू शकताय. आणि आता याला थोडंसं म्हणजे एक उकळी येऊन द्यायची आहे आणि मग आपण बंद करूया गॅस. आणि बाजूला भात पण ठेवलेला आहे. आता फक्त चपात्या बनवायच्या आहेत. हे बघा किती छान तरी झालेली आहे. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया. फक्त एक उकळी आली की मग आपण गॅस बंद करूया. बघा मग आपण आपलं ढाकण ओपन करूया. आपली भाजी तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. हे बघा किती छान सोयाबीनची भाजी झाली आहे. त्याच्यामध्ये रस्सा पण बघा किती छान आहे. तर चला मग आता आपण गॅस बंद करूया. आपला भात पण होत आलाय. बघा थोडासाच राहिलेला आहे. व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.